कधी कधी तुम्हालाही असं वाटतं का, मी सगळ्यांसाठी चांगलं करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का येतं? ज्यांचं मन खूप स्वच्छ असतं, जे दुसऱ्यांचा विचार स्वतःपेक्षा आधी करतात, जे कधी कोणाचं वाईट करत नाहीत, अशा लोकांनाच आयुष्यात सर्वात जास्त वेदना का सहन कराव्या लागतात? लोक त्यांचाच फायदा घेतात, त्यांनाच धोका देतात आणि शेवटी तेच लोक एकटे पडतात. पण मित्रांनो, गौतम बुद्धांनी याचं उत्तर खूप आधी दिलं होतं. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्हालाही आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. चांगल्या मनाचे लोक वेगळे का असतात? या जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते जे फक्त स्वतःचा विचार करतात आणि दुसरे ते जे स्वतः दुःखी असले तरी दुसऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. चांगल्या मनाचे लोक हे दुसऱ्या प्रकारात येतात. ते सहज कोणाला दुखावत नाहीत. कोणी रडताना दिसलं तर त्यांचं मन तुटतं. कोणी मदत मागितली तर स्वतःचं नुकसान करूनही ते मदतीला धावतात. पण हाच त्यांचा सर्वात मोठा कमकुवतपणा बनतो. कारण आजचं जग चांगल्या मनाचा उपयोग करून घेतं. लोक चांगल्या माणसाचाच फायदा का घेतात? कारण चांगला माणूस पटकन नाही म्हणू शकत नाही. तो प्रत्येक नातं जपण्याचा प्रयत्न करतो. लोकांना वाटतं हा माणूस काही बोलणार नाही, मग लोक त्याच्यावर राग काढतात, त्याच्याकडून काम करून घेतात आणि गरज संपली की त्याला विसरून जातात. सगळ्यात जास्त धोका कोणाला मिळतो माहिती आहे? ज्याने कोणावर सर्वात जास्त विश्वास ठेवला असतो त्यालाच. गौतम बुद्धांची शिकवण. एकदा गौतम बुद्धांना एका माणसाने खूप शिव्या दिल्या, पण बुद्ध शांत राहिले. त्यांच्या शिष्यांनी विचारलं, तुम्हाला राग नाही आला? बुद्ध हसले आणि म्हणाले, जर कोणी तुम्हाला भेटवस्तू दिली आणि तुम्ही ती स्वीकारली नाही तर ती भेटवस्तू कोणाकडे राहते? शिष्य म्हणाले, ज्याने दिली त्याच्याकडे. बुद्ध म्हणाले, तसंच मी त्याचा राग स्वीकारलाच नाही. मित्रांनो, वाईट लोकांचं काम वाईट वागणं असतं, पण आपण त्यांचा राग आपल्या मनात घेतो आणि स्वतःलाच त्रास करून घेतो. चांगल्या लोकांच्या आयुष्यात दुःख जास्त का येतं? कारण देव त्यांना मजबूत बनवत असतो. सोने जसं आगीत तापवल्यावर शुद्ध होतं, तसंच चांगल्या मनाच्या लोकांना आयुष्य परीक्षा देतं. प्रत्येक वेदना त्यांना काहीतरी शिकवून जाते. विश्वासघात शिकवतो कोणावर विश्वास ठेवायचा. एकटेपणा शिकवतो स्वतःची किंमत. आणि दुःख शिकवतं की खरी शांती बाहेर नाही, आपल्या मनात असते. चांगले लोक एक चूक नेहमी करतात, ते स्वतःपेक्षा दुसऱ्यांना जास्त महत्त्व देतात. स्वतः रडत असले तरी दुसऱ्यांना हसवतात. स्वतः तुटलेले असले तरी दुसऱ्यांना आधार देतात. पण एक दिवस ते आतून पूर्ण थकून जातात. मग त्यांना वाटतं, माझी काळजी कोणाला आहे? मित्रांनो, दुसऱ्यांसाठी जगताना स्वतःला हरवू नका. शांत माणूस कमजोर नसतो. खूप लोकांना वाटतं शांत राहणारा माणूस कमजोर असतो, पण खरं तर सर्वात जास्त ताकद त्याच्यात असते. कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं सोपं असतं, पण शांत राहणं खूप कठीण असतं. वाद घालणं सोपं, पण संयम ठेवणं कठीण. म्हणूनच बुद्ध म्हणतात, जो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो तोच खरा शक्तिशाली असतो. आयुष्याचं मोठं सत्य. या जगात लोक तुमची किंमत तेव्हाच करतात जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता. नेहमी उपलब्ध राहू नका, नेहमी सगळ्यांसाठी चुकू नका, कारण लोक प्रेमापेक्षा सवयीचे जास्त गुलाम असतात. जेव्हा तुम्ही स्वतःला त्रास देऊन दुसऱ्यांना आनंद देता तेव्हा लोकांना तुमची सवय लागते. पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता तेव्हा त्यांना तुमचा ॲटिट्यूड दिसतो. स्वतःवर प्रेम करा. जर तुम्ही खूप चांगल्या मनाचे असाल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, दुसऱ्यांना मदत करा, पण स्वतःचं नुकसान करून नाही. प्रेम करा, पण स्वतःला विसरून नाही. नाती जपा, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून नाही. कारण शेवटी तुम्ही स्वतःसाठी महत्त्वाचे आहात. कदाचित आज तुम्ही खूप दुःखी असाल. कदाचित तुम्हाला वाटत असेल, मी इतका चांगला असूनही माझ्याच वाट्याला वेदना का येतात? पण विश्वास ठेवा, देव कधीच चांगल्या मनाच्या लोकांना सोडत नाही. वेळ लागेल, पण एक दिवस तुमच्या चांगुलपणाचं फळ नक्की मिळेल. आणि त्या दिवशी तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हो, मी खूप सहन केलं, पण मी कधी वाईट झालो नाही. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा, चांगलं मन हेच माझी ताकद आहे. अशाच संत विचार आणि आयुष्य बदलणाऱ्या गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.